नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 20 ऑक्टोबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग त्यांनी खूप छान दाखवलेला आहे. काय होतं आजच्या भागामध्ये काव्या मानिनीला सगळं काही पटवून देते, पण ती जीवाचं नाव घेत नाही. ती तिला सांगते की त्या मुलाचं सुद्धा आता लग्न झालेलं आहे आणि त्याची बायको माझ्या नंदिनी ताई सारखीच आहे. पण मी हे सिद्ध नाही करू शकत की आता माझं त्याच्याबरोबर अफेअर चालू आहे. आणि आता मानिनीला तर हे सगळं काही बघितल्यानंतर ऐकल्यानंतर तिचा विश्वास काव्यावरती बसतो आणि अखेर मित्रांनो मानिनी आता स्वतःच्या हाताने काव्याचे सगळे काही कपडे भरते आणि ती आता काव्याला म्हणते की आता तुझा वनवास संपलेला आहे आणि तू आता पार्थ बरोबर त्याच्या रूम मध्ये राहू शकतेस. आणि दुसरीकडे आता जीवाने नंदिनीला सर्व काही भास्कर बद्दल सांगितलेलं असतं की त्याने तुझा सूड घेण्यासाठी तुला म्हणजे तुझा आनंद निवास काढून घेतलेला आहे. आणि तेव्हा नंदिनीला तर खूप मोठा धक्का बसलेला आहे. तर त्यानंतर आता जीवाचं जे प्रतिबिंब असतं ते आता त्याच्या समोर आलेलं त्यांनी दाखवलेलं आहे आणि त्यानं सगळं काही जीवाला कन्व्हिन्स करून सांगितलेलं आहे की आता भास्करचा बदला कसा घ्यायचा आणि नंदिनीला तिचं आनंद निवास कसं परत मिळवून द्यायचं. आणि त्याच्यामुळे आता जीवा सुद्धा एकदम उत्साहित झालेला आहे आणि तो आता बरोबर त्या भास्करचा गेम वाजवणार आहे. तर मित्रांनो चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात. मानिनी काव्याला म्हणते अर्थात गरम तेलाचा चटका आणि जळत्या निखाऱ्याची जखम याच्यामध्ये तुलना होऊ शकत नाही. तर काव्या म्हणते नाही काकू, ठरवलं तर आपण सगळ्याची तुलना करू शकतो आणि तुम्ही सुद्धा आता तुलनाच केली म्हणूनच इथे आलात ना, बरोबर आहे ना. तर मानिनी म्हणजे काय असं तिला विचारते. तर काव्या म्हणते पार्थ हॉस्पिटलला जायच्या अगोदरची काव्या ना तुमच्यासाठी वेगळी होती आणि देवळामधून परत आलेली काव्या वेगळी आहे तुमच्यासाठी, बरोबर ना. माझ्या हातावरच्या त्या जळत्या निखाऱ्यांनी माझं पाप सुद्धा जाळून टाकलं का काकू, असा प्रश्न सुद्धा आता ती तिला करते आणि म्हणते वाईट वाटून घेऊ नका तुम्ही, पण जे दिसतंय ना तेच बोलते मी. आतापर्यंत ना माझं तोंड सुद्धा बघायची इच्छा नव्हती तुमची आणि अचानक हा आज लेप घेऊन आलात तुम्ही, ते सुद्धा स्वतःच्या हाताने बनवून, असं ती बोलत असताना मानिनी तिला म्हणते अगं इतकीही वाईट नाहीये मी. तुला एवढी मोठी जखम झालेली असताना त्यावरती फुंकार घालायला येणार नाही का मी. तुला ही जी काही जखम झालेली आहे ना ती चिघळू नये म्हणून लेप घेऊन आलेली आहे मी काव्या. तर काव्या म्हणते नाही, माझ्यासाठी नाही, हा लेप तुम्ही घेऊन आलेला आहात तुमच्या मुलाच्या बायकोसाठी. काल मला पार्थसाठी हॉस्पिटलमध्ये अडवणाऱ्या मानिनी काकू आणि आता माझ्या हातावरती हक्काने लेप लावत मलमपट्टी करणाऱ्या मानिनी काकू, फरक आहे ना. आणि तो फरक का आहे ना ते सुद्धा मी सांगते तुम्हाला. पार्थ हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा त्यांच्या त्या अवस्थेला मीच कारणीभूत आहे असंच वाटत होतं तुम्हाला आणि म्हणून तुम्ही मला अडवत होता. पण जेव्हा मी माझ्या हातावरती जळता निखारा घेतला ना पार्थसाठी तेव्हा तुम्ही शांत झाला. सांगा ना काकू, जर मी हे केलं नसतं तर आला असता का तुम्ही माझ्याकडे. तर मानिनी सांगते अगं माझ्या मनामध्ये वेडवाकडं नव्हतं. आणि असं सांगत असताना आता तिच्या डोळ्यामधून पाणी येऊ लागतं मित्रांनो. आणि पुढे ती म्हणते हा माझ्या पार्थच्या प्रेमासाठी मी वेडासारखी वागले हे मला मान्य आहे. तर आता काव्या म्हणते किती ताकद आहे ना एखाद्या जळत्या निखाऱ्यामध्ये, त्याने तुमच्या मनामधली माझी जागा परत मिळवून दिली मला. पण एक सांगू का, त्या जळत्या निखाऱ्यापेक्षा तुमचे शब्द जास्त चटके लावून गेले मला, असं ती सुद्धा आता डोळ्यामध्ये पाणी घेऊन मानिनीला सांगू लागते. आणि पुढे ती म्हणते आता पार्थ सुद्धा बरे झालेले आहेत, तुम्ही सुद्धा माझ्यासोबत नीट बोलताय, तुम्ही सुद्धा सगळं काही विसरून जाल आणि मी सुद्धा सगळं गोड मानून घेईन. पण एक गोष्ट आहे जी मी कधीच विसरू शकणार नाही. तुम्ही आता जे काही चांगलं वागताय ना ते तुमच्या मुलाच्या बायकोशी काव्या देशमुखशी नाही. माझा हा जळलेला हात ना पुरावा आहे. तुमच्या मुलाची बायको तुमच्या मुलाची खूप काळजी घेते याचा. पण काव्या देशमुख अजूनही तुमच्या नजरेमध्ये तीच मुलगी आहे जिचं बाहेर अफेअर होतं, जिने तुमच्या मुलाला फसवलं, तुमच्याशी खोटं बोलते. असंच वाटतं ना तुम्हाला. कसं आहे ना काकू, एकदा ना आपल्या मनाला जर का संशयाचा जळू चिकटला की तो ना आपल्या मनामधला सगळं विश्वासाचं रक्त शोषून टाकतो. एकदा का संशयाचं विष जर आपल्या मनामध्ये पसरलं ना त्याच्यावरती बाहेरचं औषध काम करतं ना घरचं औषध काम करतं. पण असो, तुमच्या मुलाच्या बायकोची अग्निपरीक्षा संपली, पण काव्या देशमुखची अग्निपरीक्षा अजूनही संपलेली नाहीये, असं ती सांगत असताना मानिनी मात्र तिच्याकडे बघत असते आणि तिच्या डोळ्यामधून अजून सुद्धा पाणी येत असतं. आणि आता मानिनी एकदमच उठते आणि तिथून निघून चाललेली असते. तर आता काव्या तिला थांबवते आणि तिला चक्क म्हणते तुम्हाला त्या मुलाच्या तोंडून ऐकायचं होतं ना,
तुमचं अजूनही अफेअर सुरू आहे का नाही? पण आता आज मीच सांगते तुम्हाला. तयार आहात का ऐकायला? असं आता काव्याने बोलल्यानंतर मानिनीला तर धक्काच बसतो. तर आता इकडे त्यांनी जीवा आणि नंदिनी मधला सीन दाखवलेला आहे आणि ज्यावेळेस नंदिनी जीवाला सांगते तर तेव्हा जीवा धक्क्यानेच तिला विचारतो 7 दिवस. तर नंदिनी आता रडत त्याला म्हणते हो 7 दिवस. एक मिनिट महत्वाचा असताना फक्त तुमच्यामुळे त्या भास्कर काकाने 15 दिवसांचे 7 दिवस केलेले आहेत आणि काय गरज होती त्यांच्यावरती हात उचलायची? बोला. तर तेव्हा जीवा सांगतो अगं मी ठरवून नाही केलं, मी हेल्पलेस झालेलो होतो. तर नंदिनी सुद्धा म्हणते मी सुद्धा हेल्पलेस झालेले आहे जीवा, खरंच हेल्पलेस झालेले आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगत होते की मला तुमच्याकडून कुठलीही मदत नको आहे. पण तरी सुद्धा तुम्ही रिक्वेस्ट करत राहिलात आणि माझ्या समोर जोडलेले हात त्यांच्या समोर सैल कसे काय झाले तुमचे? तर तेव्हा जीवा म्हणतो अगं कारण तो वागलाच तसा. तो काय बोलला माहिती आहे का तुला? म्हणाला मी बापाच्या जीवावरती जगतोय असं म्हणाला. क्लायंट समोर अपमान केला माझा. खाली पडलेली कॉफी पुसायला लावली, ती सुद्धा पुसली मी. मला त्याचंही काही वाटलं नाही आणि इतक्या घाणेरड्या गोष्टी बोलला ना तो की मला त्याचा जीव घ्यावासा वाटला आणि वाचलेला आहे तो आज माझ्या हातून. आणि तुझं एकदम करेक्ट होतं. मला नाही ओळखता येत माणसं, मूर्खच आहे मी. आज ना जाणीव झालेली आहे मला त्याची. पण ज्यांना ना मी माझी आयडिया पिच करायला गेलेलो होतो ते भास्कर काका आणि आत्ताचा तो भास्कर हरामखोर यामध्ये जमीन आसमानचा फरक होता अगं. मी प्रत्येक वेळी माणसं ओळखायला चुकतोच आणि तू प्रत्येक वेळी मला म्हणत होतीस की नको त्या भास्कर बरोबर नको डील करूस आणि आज ते सिद्ध झालं. तर नंदिनी म्हणते हो ते तर झालंच पण त्याची किंमत मोजावी लागली ना. सगळं काही हातातून निसटून गेलेलं आहे जीवा असं म्हणून ती अजून रडत असते. तर तेव्हा जीवा म्हणतो हो प्रत्येक वेळी तेच होतं. माझ्या आयुष्यामधून माझी जवळची गोष्ट निसटून गेली ना की मग मला शहाणपण येतं. आजही तेच झालं. तर तेव्हा नंदिनी आता विचारते पण मला एक गोष्ट कळत नाही की हे सगळं काही त्यांनी कशासाठी केलं? तर तेव्हा जीवा तिला सांगतो कारण पार्थ दादाचं तिच्या मुलाशी लग्न न होता तुझ्याशी होणार होतं म्हणून त्यानं सूड घेतलेला आहे तुझा. आणि असं त्यानं सांगितल्यानंतर नंदिनीला तर खूप मोठा धक्का बसतो आणि ती विचारते पण माझं लग्न तर तुमच्याशी झालेलं आहे. तर तेव्हा जीवा म्हणतो तेच तर. आणि हे सगळं जर त्याने माझ्या बाबतीत केलं असतं ना तर मला काही वाटलं नसतं. पण त्याने ते तुझ्याबद्दल केलं आणि आज तो तुझ्याबद्दल जे काही बोलायला आहे ना असं म्हणून तो तिथली एक वस्तू उचलून जोराने फेकून देतो आणि खूप रागाला येतो. तर तेव्हा आता नंदिनी त्याचं ते रूप बघते आणि तिला खूप आश्चर्य वाटतं आणि ती आता त्याच्याकडे एकसारखी बघत असते. आणि त्यानंतर आता जीवा रागारागात तिथून बाजूला जातो आणि खुर्चीवरती बसतो. तर आता नंदिनी त्याच्याजवळ जाते आणि हळुवारपणे त्याच्या खांद्यावरती हात ठेवते आणि त्याला म्हणते जीवा रागाच्या भरात तुम्ही हेच पाऊल उचलाल याचीच भीती वाटत होती मला, म्हणून मी जाऊ नका सांगत होते. तर जीवा म्हणतो अगं मी फक्त ना प्रयत्न करत होतो. मला वाटलं की मी प्रयत्न केले तर तुझ्या चेहऱ्यावरचं हसू मी परत आणू शकेन. तर नंदिनी विचारते मग काय झालं, आलं का हसू परत? बोला. अहो जीवा हे सगळं काही तुम्ही मुद्दामून केलेलं नाही हे माहिती आहे मला, पण या सगळ्याचा काय परिणाम झाला सांगा बरं मला. अहो 15 दिवसांचे 7 दिवस झालेले आहेत. कसं निस्तरणार आहे मी हे सगळं? अहो कोणाची मदत घेऊ सांगा ना. बरं घरी सुद्धा मी हे सांगू शकत नाही कारण ना घरामधले सगळेजण तुमच्यावरती चिडतील आणि आज खरंच ना मी हेल्पलेस झालेले आहे जीवा. खूप एकटी पडलेली आहे आणि इतकी हेल्पलेस झालेली आहे की अख्खं जग माझ्यासमोर थांबल्यासारखं झालेलं आहे असं म्हणून ती अजून रडू लागते. तर तेव्हा आता जीवा तिच्याकडे एकदा बघतो आणि ते त्या तुटलेल्या आनंद निवासच्या मॉडेलकडे एकदा बघत असतो आणि त्याला सुद्धा खूप त्रास होत असतो. तर आता इकडे परत त्यांनी काव्या आणि मानिनी मधला सीन दाखवलेला आहे. तर काव्या मानिनीला सांगत असते तो मुलगा ज्याच्याबरोबर माझं लग्नाआधी अफेअर होतं आणि त्याचंही आता लग्न झालेलं आहे आणि तो सुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये खूप पुढे गेलेला आहे. जशी ना मी मूव्ह ऑन झालेली आहे ना तसाच तो सुद्धा मूव्ह ऑन झालेला आहे. त्याचंही लग्न ना माझ्यासारखंच त्याच्या मनाविरुद्ध झालेलं आहे, पण त्याला जे मिळालं ना ते त्यानं स्वीकारलेलं आहे आणि चांगली आहे त्याची बायको, अगदी ना आपल्या नंदिनी ताई सारखी आहे. तर आता मानिनी विचारू लागते पण तिला माहिती आहे का तुमच्याबद्दल? तर तेव्हा काव्या सांगते नाही तिला काही सुद्धा माहिती नाही आमच्याबद्दल आणि तिला सांगण्यासारखं आमच्यामध्ये काही उरलेलं सुद्धा नाही. आणि काकू त्या दिवशी ना तो मुलगा अचानक त्या कॅफेमध्ये आला आणि माझ्या पुस्तकामधून पडणारं ते गुलाब त्याने मला उचलून दिलं इतकंच, पण ते गुलाब मला त्याने दिलेलं नव्हतं. तर ते गुलाब मला
मला पार्थने दिलेलं होतं असं तिने सांगितल्यानंतर आता मानिनीला तर धक्काच बसतो. तर काव्या पुढे म्हणते, तुम्ही कॅफेमध्ये आलात ना त्याच दिवशी दुपारी पार्थचं तुटलेलं घड्याळ मला नीट करून त्यांना द्यायचं होतं. मला त्यांना सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मला त्यांच्यासोबत बाहेर जायचं नव्हतं. पण पार्थ मात्र उगाच हट्ट करत राहिले. आणि तेव्हा आता मानिनीला तो क्षण आठवतो ज्यावेळेस पार्थ काव्याला म्हणत असतो चला चला, तर काव्या त्याला म्हणत असते नको नको. तर पार्थ म्हणतो अहो चला ना, मस्तपैकी किशोर कुमारांची गाणी ऐकत जाऊयात. आणि पावसामध्ये ना किशोर कुमारांची गाणी ऐकत जाण्यात मजाच वेगळी आहे, चला चला. तर काव्या परत त्याला म्हणालेली असते नको, आणि मानिनी ते सर्व काही बघत उभी असते. आणि आता काव्या मानिनीला पुढे म्हणते पण तेव्हा तुम्ही त्याचाही चुकीचा अर्थ काढलात. त्यावेळी तुम्ही ज्या दिवशी कॅफेमध्ये आला होता ना त्या दिवशी पार्थ मला कॅफेमध्ये भेटले. त्यांनी मला ते गुलाब दिलं जे मी माझ्या पुस्तकात ठेवलं. तर आता मानिनीला तो क्षण आठवतो ज्यावेळेस ती तिथे रूम मध्ये आलेली असते आणि तिने ते गुलाब बघितलेलं असतं आणि तिने काव्याला विचारलेलं असतं की असं फ्रेश गुलाब पुस्तकामध्ये कोण ठेवतं आणि छान आहे गुलाब, कोणी दिलं. आणि तेव्हा तो क्षण आता आठवल्यानंतर काव्या तिला म्हणते मी त्यावेळी ना तुम्हाला सांगताना सांगितलं की ते गुलाब मला अनिशाने दिलं आणि हे असं सांगायला मला पार्थनेच सांगितलेलं होतं. पण मला जर तेव्हाच माहिती असतं ना की हेच गुलाब दुसऱ्या दिवसापासून माझ्या आयुष्यात काटे पेरणार आहे तर मी तेव्हाच तुमच्यासोबत खरं बोलले असते. आणि मी त्या मुलाला घरी परत नाही आणू शकत कारण त्याला घरी आणणं म्हणजे ना दोघांच्याही जुन्या जखमांच्या वरच्या खपला काढण्यासारखं आहे आणि आपणच कशाला आपल्या जखमांना नख लावायची. पण असो, मी काय स्वतःला ना निर्दोष सिद्ध नाही करू शकत काकू, पण तुमचं वचन मी पाळेन काकू. नाही जाणार मी पार्थ जवळ, पण जर त्यांना त्रास झाला आणि त्यांना जर माझी गरज पडली ना तर मात्र असं म्हणून ती थांबते आणि परत म्हणते मी पण काय तुम्हाला कुठं कन्व्हिन्स करत बसले, यातून तुम्हाला किती आणि काय पटेल ना मला माहिती नाही. असो, आणि मी पण काय तुम्हाला एक्सप्लेन करत बसले. आणि म्हणते असो मी बसते अभ्यासाला. आणि परत म्हणते थँक्यू या लेपासाठी, खरंच खूप थंड वाटतंय मला, असं ती तिला थोडंसं कोड्यातच बोलते आणि तिथून अभ्यासासाठी निघून जाते. आणि आता मानिनीला थोडंसं त्या गोष्टीचा त्रास होत असतो. तर त्यानंतर रात्री आता पार्थ खोलीमध्ये एकटाच असतो आणि तो त्या फ्रेंडशिप बँड कडे बघून खूप खुश होत असतो आणि त्याला एकट्यालाच खूप बोर होत असतो आणि तो म्हणतो मला खूप बोर होते, खूप बोर होते, हॉस्पिटल मधून आल्यापासून कोणी कामच करू देत नाहीये आणि फर्निचर झाल्यासारखं वाटते मला, फर्निचर एकदम निर्जीव निर्जीव, असं तो बोलत बोलत आता तिथून उठतो आणि बाहेरच्या बाजूने बघतो आणि म्हणतो नशीब काव्या नाहीयेत, नाहीतर म्हणल्यास त्या एवढी मेहनत घेऊन तुम्हाला वाचवलेला आहे आणि स्वतःला निर्जीव म्हणताय, निर्जीव. असं तो बोलत असताना आता त्याचा फोन वाजू लागतो आणि तेव्हा त्याला ऑफिस मधून फोन आलेला असतो आणि तो फोन उचलतो आणि म्हणतो हॅलो किशोरी, मी उद्या ऑफिस मधली मीटिंग अटेंड करेन. आणि तेव्हा तिकडून नकार घंटाच वाजत असते आणि तो म्हणत असतो पण मी बरा झालोय, हॉस्पिटल मधून आलेलो आहे, औषधं घेतलेली आहेत, बरं ठीक आहे, पण मग मी ऑनलाईन मीटिंग तरी अटेंड करतो, बरं ठीक आहे, बोलत नाही काही, ऐकतो तरी. असं तो बोलत असताना आता तिकडून फोन सुद्धा ठेवला जातो आणि पार्थ आता वैतागतो आणि म्हणतो मी बॉस आहे का ही बॉस आहे. आणि त्यानंतर आता तिथं असलेलं पुस्तक तो हातामध्ये घेतो आणि म्हणतो पुस्तक तरी वाचू का, असं म्हणतो. पुस्तक जरासं उघडतो आणि म्हणतो नाही नाही, पुस्तक वाचायची सुद्धा इच्छा नाहीये माझी. आणि त्यानंतर तो आता ते पुस्तक ड्रॉवर मध्ये ठेवत असतो आणि तेव्हा त्याला आता एक तिथे कागदाचा बोळा सापडतो. तर तेव्हा पार्थ आता तो बोळा आपल्या हातामध्ये घेतो आणि थोडासा विचार करू लागतो. तर मित्रांनो, आता इकडे त्यांनी जीवाचा सीन दाखवलेला आहे. जीवा एकटाच स्वयंपाकघरामध्ये येतो आणि म्हणत असतो सॉलिड भूक लागलेली आहे यार मला. आणि फ्रीज उघडून बघतो तर फ्रीज मध्ये त्याला काहीच सापडत नाही आणि म्हणतो अरे फ्रीज मध्ये तर काहीच नाहीये, आता काय खाऊ काय खाऊ, असं तो बोलत असताना इतक्यातच त्याचं प्रतिबिंब तिथं येतं आणि त्याला म्हणतं माती देऊ का खायला. तर तेव्हा जीवा त्याच्याकडे बघतो आणि दचकतोच आणि म्हणतो अरे तू. तर तेव्हा त्याचं प्रतिबिंब त्याला म्हणतं अरे भावा होय आपणच आलोय ना. तर तेव्हा जीवा त्याला विचारतो तू कशासाठी आलायस. तर तेव्हा त्याचं प्रतिबिंब म्हणतं अरे कशाला म्हणजे जेव्हा आपल्या जिगरच्या तुकड्याला जीवाला जादूची झप्पी द्यायला. तर तेव्हा जीवा म्हणतो अरे काय होणार आहे तुझ्या जादूच्या झप्पीने. तर तेव्हा त्याचं प्रतिबिंब म्हणतं अरे आपल्या जादूच्या झप्पीने ना तुझ्या दिलाला सुकून मिळणार आहे आणि तुझ्या या सुकलेल्या थोबाडावरती ना गुलाब फुलणार आहे. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो अरे असं काही होत नसतं. तर तेव्हा त्याचं प्रतिबिंब त्याला म्हणतं अरे बाबा होय काय, मग जेव्हा खुश होऊन तुझ्या
बायकोला तू झप्पी मारली होती तेव्हा नव्हता मिळाला का तुझ्या दिलाला सुकून? तेव्हा फक्त तुझ्या थोबाडावर नाही तर मनात सुद्धा फुलपाखरे नाचत होती. असं त्यानं बोलल्यानंतर आता जीवाला तो क्षण आठवतो ज्यावेळेस तो एकदम खुश होऊन आलेला असतो की त्याला फंडिंग मिळालेलं असतं आणि त्याने एकदम येऊन नंदिनीला मिठी मारलेली असते आणि तो खूप खुश झालेला असतो. तर तेव्हा आता त्याचं प्रतिबिंब जीवाला म्हणतं, अरे भावा गेला का नाही डोळ्यासमोरून फ्लॅशबॅक? तर तेव्हा जेव्हा म्हणतो काय नाही हा, ते चुकून झालं होतं आमच्यामध्ये. तर तेव्हा त्याचं प्रतिबिंब त्याला म्हणतं, अरे चोच्या येस तर आहे ना तुझं, तुझ्या बाबतीत ना चुकून झालं होतं आणि मग तू ठरवून चुका करतो वय का नाही? असं म्हणून ते मोठमोठ्याने हसू लागतं. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो, अरे टोमणी मारायला आलायस का मला? तर तेव्हा त्याचं प्रतिबिंब म्हणतं, माझ्या हातात असतं ना तर नुसता टोमणा नाही तर तुला उठता बसता तुडवला असता कुडवला असता तुला. तर तेव्हा जीवा त्याला का असं विचारतो? तर तेव्हा त्याचं प्रतिबिंब म्हणतं, अरे इतक्या चांगल्या दिलाची तुझी बायको तुला 1000 वेळा सांगतेय डोळं झाकून कोणावर सुद्धा विश्वास ठेवू नकोस. तुला सांगते की पुढे खड्डा आहे, पुढे खड्डा आहे, पण तुला काय खड्डा दिसला नाही. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो, अरे आता खड्ड्यातून बाहेर कसा येऊ ते सांग, उगाच लेक्चर देऊ नकोस. तर तेव्हा त्याचं प्रतिबिंब म्हणतं, अरे भावा तुझा जो इगो आहे ना इगो, तो तुझ्या ना अशा मागच्या खिशात ठेव रुमालासारखा घाम पोसायला आणि असा हा छातीवरती प्रेमाचा बिल्ला मिरव परत, मग बघ अख्खा जग जिंकतो का नाही तू. तर तेव्हा जीवा म्हणतो, अरे मला जग जिंकायचं नाहीये, नंदिनीचा आनंद निवास परत मिळवून द्यायचंय तिला. तर तेव्हा त्याचं प्रतिबिंब म्हणतं, अरे मग नंदिनीचं मन जिंकायचंय असं बोल ना. तर तेव्हा जीवा म्हणतो, असं बोललो का मी? तर तेव्हा त्याचं प्रतिबिंब म्हणतं, अरे तू बोलला नाहीस पण तुझ्या ओठावर नाही तर मनात तेच आहे पण तू कबूल करत नाहीस. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो, अरे हे बघ ना ऐक ना, तुझ्याकडे जर सोल्युशन असेल ना तर बोल, नाहीतर ना गेलास तरी चालेल. तर तेव्हा त्याचं प्रतिबिंब त्याला म्हणतं, अरे भावा सोल्युशन तुझ्या मनातच आहे रे, फक्त सोल्युशन आणि तू एकमेकांच्या बरोबर ना लपाछपी खेळत आहे. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो, अरे ऐक ना मला कळेल असं काहीतरी बोल प्लीज. तर तेव्हा त्याचं प्रतिबिंब त्याला म्हणतं, सांगतो रे सगळं कळल असं सांगतो, नीट ऐक. हे बघ याच्या पुढे ना तुझे डोळे आणि कान उघडं ठेवायचं आणि त्या भास्करने तुझा जसा गेम वाजवला ना तसा त्या भास्करचा गेम वाजवायचा. त्या भास्करने ना त्याचा प्यादा उभा करून तुझा गेम वाजवलाय, तसाच ना तू तुझा प्यादा उभा करून त्या भास्करचा गेम वाजवायचा. तुला आतापर्यंत बॉल सारखा तुडवलाय ना त्याच बॉलने बाउन्सर मारून त्यांचा विकेट काढायचा, कळला काय? तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो, अरे ऐक ना खरंच काही कळत नाहीये मला कळेल असं बोल ना, स्पष्ट बोल, उगीच कोडी घालू नकोस रे. तर तेव्हा त्याचं प्रतिबिंब म्हणतं, अरे भावा हे बघ मी तुझं फक्त मीटर डाऊन झालेलं ना ते फक्त धक्का मारून स्टार्ट करायला आलेलो आहे, बाकी समजा काही तुलाच करायचं आहे. अरे असं काय करतोस, तुझी आई बोलते ना तुला सगळं काही तुटलेलं जोडता येतं म्हणून. अरे मग जोडून दाखव आणि मी टाकलेला कोडा सोडवून दाखव, फक्त नंदिनीसाठी ना अख्ख्या जगाशी भिडून दाखव. असं त्यानं म्हटल्यानंतर आता जीवा आतमधून खुश होतो आणि त्याला विचारतो, अरे जमेल ना मला? तर तेव्हा त्याचं प्रतिबिंब त्याला म्हणतं, अरे भावा मागच्या वेळी ती रुसली होती तेव्हा तूच म्हणवलं होतंस ना तिला, अरे विसरलास काय? तर तेव्हा जीवा म्हणतो, अरे तेव्हा रुसली होती आता दुखावली आहे ती, अरे सतत टोमणे मारते मला. तर तेव्हा त्याचं प्रतिबिंब त्याला म्हणतं, अरे भावा अक्का तुझा भूतकाळ पचवला तिने, तिचा आता टोमणा काय घेऊन बसलायस तू? अरे हा बघ ती तुला बोलणार टोमणा मारणार, तू वाईट वाटून घ्यायचं नाही, तू सगळा काही टोमणा ऐकून घ्यायचा आणि आता त्याला काय माती खाल्ली आहे ना तू, मातीत ना ते आता झाड लाव आणि हे बघ बेट्या नंदिनीचं जे काही गेलंय ना ते फक्त तूच मिळवून देऊ शकतो, फक्त तूच, बाकी कोणी सुद्धा नाही. अरे भावा तुझं मीटर आता अप झालाय आणि आता ना मी माझा मीटर डाऊन करायला जातो, चल फिर मिलेंगे चलते चलते. असं म्हणून तो आता तिथून गायब होतो. तर तेव्हा आता जीवाच्या अंगात एकदम उत्साह येतो आणि तो म्हणतो, यस आता मीच मिळवून देईन नंदिनीची सुख, तिचं स्वप्न, तिची वास्तू मी तिला मिळवून देणार म्हणजे देणार. चकाचक बाई मारायचे तेवढे टोमणे मार, कारण मी ना आता सिक्सर मारणार आहे. असं म्हणून तो खूप कॉन्फिडंट होतो. तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवा त्याच कॉन्फिडंटने नंदिनी समोर जातो आणि तिला म्हणतो, आता ना नंदिनी मी स्वतःच उसळी घेणार आहे, ज्या फोर्सने मला आपटलेला आहे ना त्याच फोर्सने उसळून ना तुला हवं ते मी मिळवून देणार आहे आणि तेही ना तुला काही न होऊ देता. असं सांगत असताना तो आपल्या हातामधला बॉल भिंतीवरती मारतो आणि तो जेव्हा रिटर्न येऊन नंदिनीच्या अंगावरती पडणार
असतो तर तेव्हा तो झेलतो. तर दुसरीकडे मित्रांनो, मानिनी आता गेस्ट रूम मध्ये काव्याकडे आलेली असते आणि तिची बॅग वगैरे ती भरते आणि तिच्या हाताला धरून खेचत ती बाहेर घेऊन जात असते. तर तेव्हा आता काव्या तिला एकदम रडत रडत म्हणते, मी नाही जाणार आहे कुठं, मी पार्थना सोडून नाही राहू शकत. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते चक्क, मी तेच करते, सोडते मी तुला पार्थकडं, संपलेला आहे तुझा वनवास. आणि मित्रांनो, मानिनीला आता काव्याचा पूर्णपणे विश्वास बसलेला असतो आणि आता मानिनीला पटलेलं असतं की काव्याचं आता काही लग्नानंतर अफेअर वगैरे नाहीये आणि तो तिचा सगळा काही गैरसमज होता. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.